तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने खूप मोठं कारस्थान केलेलं असतं सौदामिनी देशमुखच्या सांगण्यावरून. सौदामिनी देशमुखने आयोजकांच्या मदतीने जो काही कंटेस्टंट लोकांचा खरा रिझल्ट आहे, जो दुसऱ्या दिवशी लागणार असतो, सगळे गुण काउंट करून दुसऱ्या दिवशी रिझल्ट देण्यात येणार असतो आणि मग तो संपूर्ण जो काही एपिसोड आहे तो टी व्हीवरती सुद्धा टेलिकास्ट होणार असतो किंवा लाईव्ह दाखवण्यात येणार असतो. तो म्हणजे शेवटचा दिवस असतो. त्यामुळे इथे आता सगळे गुण हे गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आलेले असतात आणि दुसऱ्या दिवशी जो काही खरा रिझल्ट आहे तो प्रेक्षकांच्या समोर आणि कंटेस्टंट लोकांच्या समोर हा येणार असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता वल्लरीने सौदामिनी देशमुखच्या सांगण्यावरून एक महत्त्वाची गोष्ट केलेली असते. ती म्हणजे आयोजकांच्या मदतीने जो खरा रिझल्ट आहे ना, तो आता चोरलेला असतो आणि आपल्याकडे ठेवून घेतलेला असतो. पण प्रेक्षकांनो, जो काही वल्लरी, सौदामिनी देशमुख आणि आयोजकांचा हा डाव असतो तो पूर्णपणे रमाकांत काकांनी उधळून लावलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण स्टेजवरती येतात आणि मग ईश्वरी अर्णवला म्हणते की मी ठीक आहे, मी डान्स करू शकते. आणि त्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात. प्रत्येक राऊंडला प्रत्येक ठिकाणी अर्णव ईश्वरी उशिराच पोचलेले असतात. विनाकारणच. म्हणजे आधी जेव्हा ते लोक उशिरा आले तेव्हा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता गुंडांनी, आणि दुसऱ्या फेरीला जेव्हा यायचं होतं तेव्हा ते दोघेजणं गाडीमध्ये एकमेकांबरोबर बोलत चालत एकमेकांना सपोर्ट देत येत असतात की आपणच जिंकू, तुम्ही काळजी करू नका. तोपर्यंत इकडे सगळे प्रेक्षक, त्याचबरोबर सगळे कंटेस्टंट हे आलेले असतात, परीक्षक बसलेले असतात. एका जोडीचं स्वागत केलं जात असतं. मात्र अर्णव ईश्वरी आरामात गाडीतून येत असतात. त्यानंतर सारखं त्यांचं नाव घेतलं जातं की अर्णव ईश्वरी कुठे आहेत, अर्णव ईश्वरी कुठे आहेत. आणि मग लास्ट मुमेंटला लोकांना इथे त्रास देऊन लास्ट मुमेंटला ते दोघेजणं पोचलेले असतात. आणि मग तिथे जो काही राऊंड होतो त्याच्यामध्ये अर्णव ईश्वरीच जिंकलेले असतात. आणि मग तिसरा राऊंड असतो, त्याच्यामध्ये ईश्वरीला डान्स करायचा असतो आणि तेव्हा अर्णव त्या पद्धतीचं डिझाईन तयार करणार असतो. आणि तेव्हा इथे आता ईश्वरीचा पाय नम्रतामुळे मुरगळतो. ईश्वरीचा पाय मुरगळल्यामुळे इथे आता अर्णव येऊन स्टेजवरती सांगणार असतो की ईश्वरीचा पाय मुरगळलेला आहे, त्यामुळे आम्ही स्वतःहूनच या स्पर्धेतून माघार घेतोय, असं त्याला आता सांगायचं असतं. पण त्यावेळेला ईश्वरीचं मन तिला सांगतं की आपण हार मानायची नाही, काहीही झालं तरीसुद्धा शेवटपर्यंत लढायचं. कारण ईश्वरी सगळ्यांना हौसला देत असते ना, की फिकर नॉट, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही चांगलं होईल, आपणच जिंकणार, असं ईश्वरी अर्णवला सारखं म्हणत असते. त्यामुळे ईश्वरीचं मन येऊन तिला सांगतं, मग आता काय करणार आहेस, सात्विक फॅशन पण वाचवणार आहेस ना, मग पाय मुरगळला आहे तो घेऊन असंच बसणार आहेस का. ईश्वरी म्हणते, मग काय करायचं आता, डॉक्टरांनी मला नाचायचंच नाही असं सांगितलं आहे. तेव्हा इथे आता लगेच तिचं मन म्हणतं, पण इथे आपल्याला निदान प्रयत्न तर केले पाहिजेच ना, प्रयत्न केले नाही आणि लगेच आपण हार मानायची, हे काही योग्य नाही. तेव्हा इथे ईश्वरीचं मन तिला जे सांगतं ते ती ऐकते आणि स्टेजवरती येते आणि अर्णवला थांबवते आणि डान्सला सुरुवात करते. तेव्हा जो काही तिचा पाय मुरगळलेला असतो, अजिबात पायाकडे लक्ष न देता बेभान होऊन तिने आता डान्स पूर्ण केलेला असतो. ईश्वरीला आता जिंकायचंच आहे, ईश्वरी डान्स करणारच आहे, मग ही पाडापाडी कशाला. आणि इतका पाय मुरगळला की डॉक्टरांनी शब्द दिलेला असतो
की तुम्ही डान्स करू शकणार नाही. मी तुम्हाला परमिशनसुद्धा देत नाही आहे की तुम्ही डान्स करा म्हणून. डॉक्टर म्हणून तुम्हाला एकच सल्ला देईन की तुम्ही तुमच्या पायाकडे लक्ष द्या, त्याची काळजी घ्या. डान्स केलात आणि त्याच्यावरती वजन आलं तर पायाला आणखीन दुखापत होऊ शकते. पण तेव्हा ईश्वरी कुणाचं काही ऐकत नाही. ईश्वरी म्हणते की नाही नाही, काहीही झालं ना तरीसुद्धा मला हा डान्स केलाच पाहिजे. म्हणून ती आता डान्स करते आणि ॲज युज्युअल सगळ्यांना तो डान्स खूपच जास्त आवडतो. मग मात्र पायाला काहीच होत नाही प्रेक्षकांनो. पाय एकदम व्यवस्थित असतो, डान्स करताना काहीच होत नाही. आणि नंतर असं काही दुखायला लागतो की ईश्वरीला चालवतसुद्धा नाही, म्हणजे इतका तिचा पाय आता दुखायला लागतो. तेव्हा अर्णव तिला म्हणत असतो की आपण डॉक्टरकडे जाऊया का, आपण डॉक्टरांकडे जाऊया. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, मला एवढं काहीही झालेलं नाही आहे. ती म्हणते मी तुम्हाला चालवून दाखवू का, मी तुम्हाला चालवून दाखवते. आणि त्यावेळेला इथे आता जे अँकर असतात त्यांनी सांगितलेलं असतं की आता सगळे परफॉर्मन्स झालेले आहेत. इथे प्रेक्षकांनी लाईव्ह गुणसुद्धा दिलेले आहेत. पण रिझल्ट आपल्याला थोड्या वेळात कळणार होता, तो कळणार नाही आहे. कारण उद्याचासुद्धा एक राऊंड होणार आहे छोटासा. त्यानंतर जजेसांनी जे गुण दिलेले आहेत ते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनी दिलेले गुण हे सगळेजण एकत्र करून जो कोणी विनर आहे ते उद्या सांगितलं जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो जे काही गुण आहेत ना ते व्यवस्थित आता ठेवण्यात येणार आहेत. ते कुणाच्याही हाती लागू देणार नाहीत. आणि अशा रीतीने इथे आता ते गुण गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले असतात. ते एका व्यवस्थित सुखरूप ठिकाणी ठेवण्यात आलेले असतात, जेणेकरून ते कुणाच्याही हाती लागणार नाही. त्यानंतर ईश्वरी तो दुखरा पाय घेऊन आपल्या कुटुंबियांबरोबर घरी येते. तोपर्यंत राकेशचा प्लॅन बॉम्ब लावण्याचा फ्लॉप झालेला असतो. तेव्हा अर्णव ईश्वरीला संपूर्ण घरासमोर उचलून घेतो आणि पायऱ्यांनी चढत तो तिला रूममध्ये घेऊन जातो. तिथे नेल्यानंतर अंजली म्हणत असते की चिंटू, मी आजीकडून आहे ना लेप आणते, तो लेप तू ईश्वरीच्या पायाला लाव. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे. आणि मग इथे अंजली जाते, लेप घेऊन येते, चिंटूला आवाज देते आणि म्हणते हे घे, हा लेप आहे ना तो ईश्वरीच्या पायाला लावून दे. तेव्हा अर्णव तिच्या पायाला लेप लावून देतो आणि मग ते त्याच्याकडे बघत बसते. त्यानंतर रमाकांत काका म्हणत असतात की देवा, अरे माझी इथून सुटका कर, सुटका कर. मला इथे ह्यांच्या तावडीत आता नाही राहायचं आहे. प्लीज मला इथून काही करून सुटू दे. आणि तिकडे आहे ना हा पण चिडलेला असतो उदयकांत. उदयकांत म्हणत असतो ही वल्लरी मस्त तिकडे बाहेर फिरते आणि मला इथे लक्ष ठेवायला ठेवलं आहे. मला पण कंटाळा येतो आहे ना इथे थांबून थांबून. याच्यावरती लक्ष ठेवून एक काम करतो, ह्याला जेवायला देतो. आणि एकदा का हा जेवला ना की मी काय करतो, मी कुठेतरी बाहेर जातो. मला पण विरंगुळा पाहिजे की नको, देतो ह्याला आता खायला आणि त्याच्यामध्ये गुंगीचं औषध मिक्स करतो. तेव्हा इथे रमाकांत काकांना तो जेवण आता घेऊन जातो. पण इथे आहे ना रमाकांत काकांना कळलेलं असतं की ह्या जेवणात काहीतरी मिक्स आहे, कारण सगळं जेवण असं मिक्स केलेलं असतं प्रॉपर. तेव्हा तो म्हणतो अच्छा, म्हणजे ह्याच्यात नक्कीच काहीतरी असं मिक्स केलं आहे, तेव्हा मला हे खाल्लं नाही पाहिजे. रमाकांत काका काय करतात, ते जेवल्यानंतर ते जे काही झोपत असतात त्यांना गुंगी येत असते, ते त्यांच्या लक्षात येतं आणि सगळं जेवण ते असं दाखवत असतात उदयकांतला की ते खात आहेत, पण ॲक्च्युली ते सगळा घास मागे टाकत असतात. त्यांना अन्नाचा अपमान करायचा नसतो, पण ते अन्न खाण्याजोगे नसतंच. त्याच्यामध्ये गुंगीचं औषध असतं, एक प्रकारे ते विषच असतं. तेव्हा ते प्रत्येक घास मागे फेकतात आणि म्हणतात की मी खाल्लं आणि नेहमीप्रमाणे झोपण्याचं नाटक करतात. आणि त्यानंतर उदयकांत म्हणतो चला झोपला आता, आता मला इथून जाता येऊ शकतं. आणि तेव्हा इथे उदयकांत बाहेर पडल्यानंतर रमाकांत काका तिथून ते प्रयत्न करत असतात स्वतःला सोडवण्यासाठी. हात पाय सगळं काही सोडवतात आणि त्या गोडाऊनमधून आता पळ काढतात. तिथून ते निसटलेले असतात. उदयकांतला सुद्धा कळत नाही आणि वल्लरीला सुद्धा कळत नाही. उदयकांत येणार असतो 2-3 दिवसानंतर. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे आता सुमित्राने म्हणजे सौदामिनीने एक वेगळा प्लॅन तयार केलेला असतो. ती त्या आयोजकाला फोन करते आणि म्हणते 1 मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेव,
आता जो मेन रिझल्ट आहे ना, तो कुठेतरी दुसरीकडे ठेवण्यात आला आहे, बरोबर? तो म्हणतो हो बरोबर आहे. ती म्हणते एक काम करायचं, ईश्वरी अर्णवला किती गुण आहेत ते बघायचं. त्यांना जर जास्त गुण असतील तर ते सौदामिनी क्रिएशनला द्यायचे आणि सौदामिनी क्रिएशनचे गुण अर्णव ईश्वरीला द्यायचे. आता ते रिझल्ट नेमके कुठे ठेवण्यात आलेत हे तर तुला माहितीच असेल ना आयोजक म्हणून. तो म्हणतो हो मला माहिती आहे, पण हे रिस्की आहे, CCTV कॅमेरे वगैरे आहेत. तेव्हा ती म्हणते CCTV कॅमेरे तेव्हा चेक करायला लागतील ना जेव्हा इथे तो रिझल्ट बदलला हे कुणाला कळेल. एक काम कर, तुझ्यावरती काही नाव येणार नाही. तिथे आता आहे ना वल्लरी येणार आहे, वल्लरी ते काम करेल. तू फक्त एक काम करायचं, ते जे आहे ना रिझल्ट तो तिच्या हातामध्ये द्यायचा आणि बाकीचं ती बघून घेईल. इथे सौदामिनी देशमुख फोन करते आणि वल्लरीला म्हणते आत्ताच्या आता त्या ठिकाणी जा, तो आयोजक तुझी वाट बघतोय, तुला जो रिझल्ट देणार आहे ना त्याच्यामध्ये बदल तुला करायचे आहेत. उद्याच्या उद्या लवकर तिथे पोचायचं, आता जायची गरज नाही आहे. तो आयोजक तुला रिझल्ट देईल आणि तिथे तुला दुसरा रिझल्ट ठेवायचा आहे. ती म्हणते ठीक आहे. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच इथे आता वल्लरी सगळ्यात आधी पोचलेली असते आणि तिने त्या आयोजकाची भेट घेतलेली असते. त्याने सांगितलेलं असतं रिझल्ट इथे आहे. तेव्हा आता रिझल्ट ती हातामध्ये घेते आणि ती बघते अर्णव ईश्वरीला सगळ्यात जास्त गुण असतात ते ती एका आता दुसऱ्या रिझल्टवरती लिहिते आणि ते सगळे गुण ती सौदामिनी क्रिएशनला देते अर्णव ईश्वरीचे आणि त्यांचे कमी गुण असतात ना सगळ्यात ते अर्णव ईश्वरीला दिले जातात. त्यामुळे रिझल्ट तिने बदललेला असतो. आयोजकाच्या सांगण्यावरून जिथे सेफ ठिकाणी तो ठेवलेला असतो तिथे परत ठेवून देते आणि खराखुरा रिझल्ट जो असतो तो तिच्या बॅगमध्ये असतो. म्हणजे याच्यामध्ये आयोजकाचा आता काही रोल नसतो, तो अडकणार नसतो. हे काम सौदामिनी देशमुखने वल्लरीकडून करून घेतलेलं असतं. त्याच वेळेला प्रेक्षकांनो, गोडाऊनमधून पळून आलेले रमाकांत काका आता आपला गेटअप चेंज करतात. ते आता पूर्ण आता व्यवस्थित म्हणजे आपल्याला कोणी ओळखू नये अशा पद्धतीने तयार होऊन ते आलेले असतात, ते म्हणजे स्पर्धेच्या ठिकाणी. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, स्पर्धेच्या ठिकाणी आल्यानंतर इथे आता सगळे जे काही कार्यक्रम असतो तो व्यवस्थित पार पडतो. पण जजेसला कळत नसतं की काल तर आपण जे गुण दिले होते ते अर्णव ईश्वरीला जास्त होते. लाईव्ह गुण जे दिले होते प्रेक्षकांनी ते पण जास्त होते अर्णव ईश्वरीला. मग आत्ताच रिझल्टमध्ये बदल का? पण त्या लोकांना सुद्धा काही कळत नसतं. असं कसं झालं? ते आयोजकाला आता विचारतात की रिझल्ट गायब झाला आहे का? खराखुरा रिझल्ट कुठे आहे? आम्ही दिलेले गुण तर हे नाहीच आहेत. अर्णव ईश्वरीचे सगळ्यात जास्त गुण होते, टोटल त्यांची होती. आणि ही आता बडबड, ही चर्चा रमाकांत काकांच्या कानावरती येते. तेव्हा सौदामिनी म्हणत असते, वल्लरी तो रिझल्ट नीट ठेवला आहेस ना बॅगमध्ये? ती म्हणते काळजीच करू नका तुम्ही, माझ्याच बॅगमध्ये आहे तो. यांना तो खराखुरा रिझल्ट भेटणारच नाही आहे. तेव्हा ते म्हणतात चला CCTV कॅमेरा चेक करा, CCTV फुटेज चेक करा. त्याच्यामध्ये सुद्धा CCTV फुटेजमध्ये काहीच दिसत नाही, कारण त्यावेळी कॅमेऱ्यावरती त्याने आता रुमाल वगैरे टाकलेला असतो. त्यामुळे तिथे आता जे काही गायब करण्यात आलेला असतो रिझल्ट तो CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतच नाही. तेव्हा मात्र रमाकांत काका पुढे येतात आणि म्हणत असतात काळजी करू नका, तुम्हाला खराखुरा रिझल्ट हवा आहे ना, तो आपल्यामध्ये असलेल्याच एका व्यक्तीकडे आहे आणि ती व्यक्ती तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची आहे, नजरेतली आहे. आणि ती जी बॅग तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल. वल्लरी घाबरते. ती म्हणते अरे देवा, रमाकांत हा इथे काय करतोय? तो म्हणतो या वल्लरी मॅडम, इथे या, तुमची बॅग या लोकांना दाखवा. आणि प्रेक्षकांनो, वल्लरीची बॅग जेव्हा चेक केली जाते ना तेव्हा खरा रिझल्ट तिच्या बॅगमध्ये असतो आणि तिनेच तयार केलेला दुसरा खोटा रिझल्ट हा जजेसकडे असतो. आणि त्यामुळे आयोजकाने सौदामिनी देशमुख वल्लरीने मिळूनच हे कारस्थान केलेलं आहे असं रमाकांत काकांनी संपूर्ण जजेससमोर, प्रेक्षकांच्या समोर आणि सर्व लोकांच्या समोर, मीडियासमोर ही गोष्ट आणलेली असते. अशा रीतीने इथे आता वल्लरीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. खरा रिझल्ट हा हाती लागलेला असतो आणि तेव्हा एवढा मोठा फेरफार करण्यात आला आहे. एवढं मोठं चुकीचं पाऊल का उचललं तुम्ही? त्यानंतर तिची चांगली नाचक्की झालेली असते. तेव्हा इथे सौदामिनी आता
त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे हे रमाकांत काकांना माहिती असतं. त्यामुळे रमाकांत काका, वल्लरीने आणि सौदामिनीने आयोजकांना मदतीला घेऊन हे सगळं कारस्थान केले हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं असतं. आणि अशा रीतीने रमाकांत काकांनी वल्लरीचं कारस्थान समोर आल्यानंतर वल्लरी खूप जास्त बोलत असते. तिच्या थोबाडीसुद्धा दिलेलं असतं. मामाने सुद्धा वल्लरीचं थोबाड फोडलेलं असतं, कारण तिने जे केलेलं असतं ते लाज आणणारी गोष्ट असते. आणि त्यामुळे खरा रिझल्ट हाती येताच अर्णव, ईश्वरी हे दोघेजणं विनर झालेले असतात आणि सौदामिनी हिला आता हरवलेलं असतं. सात्विक फॅशन वाचवण्याच्या पुढे त्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं असतं.